हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल. तर चला इकडे आज मंगळवार आहे. सकाळ सकाळ इकडे आपली मॉर्निंग किचनमध्येच असते. तर आता स्वराच्या टिफिनची तयारी चालू आहे. इकडे तिला आता भेंडी फ्राय देत आहे. तर भेंडीची तव्यावरतीच करते मी, नेरलेच्या तव्यावरती किंवा लोखंडाच्या. तर ती जास्त खाली चिटकत नाही. तर आता भेंडी अशी पूर्ण माझी एकमेकाला अजिबात चिकट होत नाही भेंडी. तर मी फक्त भेंडीमध्ये एक असं आपल्या हाताच्या मुठीमध्ये बसेल एवढंच पाणी टाकते. आणखीन वरून थोडं थोडं तेल टाकत ती भाजून घेते भेंडी. तर मुलींना पण खूप आवडते. तर चला, वातावरण इतकं बिघडलेलं आहे, इतका पाऊस चालू झालेला आहे की मला सकाळपासून शिंकाच येत आहेत. खूपच थंडी आहे. तर हा गाऊन मी घेतला होता मागच्या हिवाळ्यामध्ये. माझ्या लक्षातही नाही की हा माझ्याकडे गाऊन आहे. अगदी पावसाळा होऊन गेला तरी माझ्या लक्षात नव्हतं. तर आता सापडला तर घालूया म्हटलं. खूप छान आहे, मिशोवरून घेतलेला आहे. ऊब खूप आहे, वेलवेटचा आहे. तर चला, इकडे आपली भेंडी फ्राय झालेली आहे छान अशी. इकडे चपाती, खूप सकाळी धावपळ असते त्यामुळे थोडाफार शूट करते कधी कधी. तर भेंडी बघू शकताय पूर्ण सुटलेली आहे, एकमेकाला कुठेही चिकटलेली नाही. मुली पण खूप आवडीने खातात. तर चलो, स्वरा गेलेली आहे स्कूलला. आणि इकडे गुरुवारी तुम्हाला मी जे दाखवलं होतं ना, ते इकडे बघा चिमणीनं घरटं केलं होतं. तर आता चिमणीला इकडे पिल्लं झालेले आहेत, 3 पिल्ले झालेले आहेत. तर अगदी ती इतकी वेगळी दिसत होती की मला भीतीच वाटत होती. तर सुद्धा म्हटलं थोडा शूट घेऊया. तर झाडाला पाणी घालायचं अवघड झालेलं आहे, झाड पूर्ण कोळमसलेलं आहे. तर सुद्धा आता त्या पिल्लांच्याकडे बघून पाणी घालायला नको वाटत आहे. इकडे गुलाब छान फुललेला आहे. हे गुरुवारी लावून गेले होते मी पुण्याला जायच्या आदल्या दिवशी. तर मस्त गुलाबाची कळी आलेली आहे, गुलाब फुललेला आहे. आणि एक फांदी त्याची मोडलेली आहे. मुलींनी टॉवेल हंतरून घालताना फांदी मोडून ठेवली त्याची, नाहीतर 3 फुलं असते. आता इकडे आदू पण आता उठलेली आहे सकाळी. आणखीन थोडं मी स्लायडिंग उघडली तर चिमणी कुठे गेली होती म्हणून थोडा शूट घेऊया म्हटलं. तर तिचं लक्ष बघा किती असेल. अक्षरशः ती मी 2 मिनिटाचा इकडे शूट घेतला तर ती आली आणि इकडे बाहेर झाडावरती बसून चिवचिव करत होती. सो आईचं प्रेम ते आईचं प्रेमच असतं. तर चला, इकडे आल्या तर इकडे बघू शकताय सगळं वातावरण किती खराब झालेलं. दिवस रात्र पाऊस पडत आहे. तर आता पूर येतो की काय अशी भीती वाटत आहे. तर आदूला सोडून आले स्कूलवरून. पहिल्यांदा मशीन लावलेलं आहे. इकडे मशीन आता चालू आहे. आणि पावसाळ्यामध्ये खूप कपड्यांचं टेन्शन. आता ही हातावरती वॉश करायची वेगळे कपडे ठेवलेले आहेत, सुकत घातलेले तर वेगळे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर चलो, आता सगळे व्लॉग माझे पोस्ट करून झालेले आहेत. तर मेट्रोचा जो होता व्लॉग पुण्यामधला, त्याला छान असे व्ह्यूज आलेले आहेत. ते छानच वाटलं मला. अगदी 200च्या पुढे गेलेला आहे त्याला व्ह्यूज. तर असंच हळूहळू आपलं चॅनल ग्रो करत आहे. तर चला, आता प्रोडक्ट मला मागच्या वेळेला मी सांगितलं होतं स्किन केअरचे प्रोडक्ट कोणते यूज करते, नाईट क्रीम कोणती यूज करते. तर त्याच्यावरती मला कमेंट्स आल्या होत्या की तुम्ही शेअर करा नाईट क्रीम कोणती आहे जी डार्क स्पॉटवरती काम करते. तर खरंच छान अशी इफेक्टिव्ह क्रीम आहे, डार्क स्पॉटवरती काम करते. ती तुमच्याशी आज शेअर करते. आणि फेस वॉश पण कोणते कोणते ते तुमच्याशी आज मी शेअर करणार आहे. आज छान असा वेळ मिळालेला आहे. मुली गेलेल्या आहेत स्कूलला, मिस्टर गेलेले आहेत ऑफिसला. तर म्हटलं आपल्या कमेंट होत्या त्यांना आपण कमेंट आपल्या व्हिडिओला येतात तर त्यांना उत्तर आपण दिलंच पाहिजे किंवा त्यांच्या कमेंटवरती आपण व्हिडिओ बनवले पाहिजे. अशा छान मला 2 कमेंट आलेले आहेत. एक आहे ते मेकअपवरती आहे, मेकअपचे कुठले प्रोडक्ट यूज करतात त्याचा मी उद्या व्हिडिओ बनवणार आहे बुधवारी. आज आहे मंगळवार, 19 तारीख आहे. तर छान असं आता सुरू करूया. तर ही छान अशी, तर ही आहे ती क्रीम, नाईट क्रीम जी मी मागवली आहे. ह्याचे मी बरेच यूट्यूबवरती वगैरे व्हिडिओ बघितले होते, सर्च केली होती गुगलला. तर ही डर्माडकची क्रीम आहे नाईट क्रीम. ह्याच्यामध्ये आहे कोजिक ॲसिड. कोजिक ॲसिड काय करतं, आपल्या चेहऱ्यावरचे जे डार्क स्पॉट आहे ना ते घालवण्यासाठी मदत करतं. तर खूप छान असा हा दोन्हीचा कॉम्बो घेतला होता purple.com वरून, ऑफर होती म्हणून. तर ही आहे अंडरआर्म्स व्हाईटनिंगसाठी. ह्याचा रिझल्ट थोडा अजून मला म्हणावा तसा वाटलेला नाही आहे, म्हणून ह्याच्याबद्दल किंवा जास्त बोलत नाही. पण ह्याचे पण मी भरपूर रिव्ह्यूज वगैरे बघितले आहे. हे वर्क करतं, पण ह्याला डेली यूज करावं लागतं. ज्यांचे अंडरआर्म्स वगैरे ब्लॅक आहेत त्यांच्यासाठी हे प्रोडक्ट्स आहे. छान असं वर्क करतं पण डेली यूज करावा लागतो. माझं थोडंफार डेली यूजचा होत नाही त्यामुळे रिझल्ट लेट नाही येत असेल, पण आलेला आहे. एक 40% तर रिझल्ट ह्याने माझा छान दाखवलेला आहे ह्या प्रोडक्टने. हे अंडरआर्म्सवरती आहे. सो असा हा कॉम्बो होता. तो प्राईस त्याची छान रिजनेबल होती म्हणून हा कॉम्बोमध्ये घेतलेला आहे. ही अंडरआर्मची आहे आणि ही डर्माडॉकची. तर ही ज्यांना डार्क स्पॉट आहेत, ज्यांना पिगमेंटेशन म्हणजे वांग आहे त्याच्यावरती हे एका आठवड्यामध्येच वर्क करतं.
अगदी पूर्ण लाईट बनवतं. 1 आठवडा ही क्रीम फक्त वापरून बघा तुम्ही, मला खूप छान रिझल्ट आलेला आहे. ज्यांची म्हणजे स्किनवरची पॅचेस, बारीक बारीक पुरळ किंवा आणि ग्लोईंग पण करतं. आता ह्याच्यावरती दिलेलं आहे त्यांनी, ह्याच्यामध्ये 2% कोजिक ॲसिड आहे आणि ही म्हणजे आपली स्किन टोन आहे तो ब्राईट पण करतं. मला थोडाफार इफेक्ट माझ्या स्किनमध्ये जाणवलाच आहे. म्हणजे त्वचा थोडी उजळलेली आहे. तर छान असं आणि रिपेअर करतं, ब्राईटनेस, रिपेअरिंग स्किन, कॉम्प्लिकेशन जे ज्यांचं आहे ते थोडंफार चेंज होतं स्किनचं. तर असं आहे ही नाईट क्रीम. ही संध्याकाळी छान असा चेहरा छान पाण्याने फेसवॉशने क्लीन करून ही यूज करायची आहे. अगदी कमी प्रमाणात, जास्त प्रमाणात घ्यायची नाही, कमी प्रमाणात घेऊन जिथे जिथे डार्क स्पॉट आहे तिथे लावून मसाज करून ही स्किनमध्ये मुरवायची आहे. अगदी वापरून मजेतही एवढी शिल्लक राहिलेली आहे, कमी शिल्लक राहिलेली आहे. तर ह्याच्यावरती मला कमेंट आली होती म्हणून म्हटलं शेअर करूया तुमच्याबरोबर. खूप असे इफेक्टिव्ह प्रोडक्ट आहे, नक्की मागवून बघा. ह्याची purple.com मिळतं, बऱ्याच ॲमेझॉनवरती मिळतं. तर मी ही purple.com घेतलेली आहे. तर असा हा कॉम्बो होता. हे पण आहे, पण ह्याचा अजून म्हणा तसा रिझल्ट आलेला नाही म्हणून मी हे काय म्हणजे एवढं गॅरंटी सांगत नाही आहे तुम्हाला, गॅरंटी देऊन. पण हे छान आहे, मला खूप आवडलं आणि याची 100% गॅरंटी वाटते या प्रोडक्टची. नक्की तुम्ही हे गुगलवरती सर्च करा, वाटलं तर यूट्यूबला सर्च करा ह्या प्रोडक्टचं नाव देऊन. अशी ही क्रीम आहे, बघू शकता. ह्याचं मी नाव खाली मेन्शन करते, तुमच्या लक्षात येत नसेल तर ह्या क्रीमचं. तर तेच म्हणलं शेअर करा, ह्याच्याबद्दल कमेंट आली होती म्हणून. असे हे 2 प्रोडक्ट आहे हे स्किनसाठी. तर चला आता फेसवॉश. तर आधी पहिला वापरत होते हा वावचा ब्राईटनिंग डार्क स्पॉटसाठीच वापरत होते. एवढा कायचा रिझल्ट वाटला नाही मला. पण स्किन छान याने क्लीन करतं, मस्तच करतं, स्किन एकदम क्लीन होते, त्याच्यासाठीच आहे. पॅराबिन फ्री असं दिलेलं आहे, नो पॅराबिन वगैरे असं. तर सगळ्यावरती दिलेलंच असतं, पण शक्यतो सगळ्यामध्ये असतंच. पण हा छान आहे, मस्तच. जेल बेसमध्ये आहे हा एक वापरला होता. हिमालयाचे पण बरेच वापरले आहेत आणि बऱ्याच कंपनीचे पण वापरलेले आहेत. तर हे आधीचे 2 होते. तर चला सगळ्यात बेस्ट फेसवॉश हा मला वाटलेला आहे राईसचा, ममाअर्थ राईस फेसवॉश. तर ह्याच्यामध्ये राईसचं पाणी आहे. तर राईसमुळे आपली स्किन ब्राईटनिंग होते आणि ह्याच्यावरती तेच दिलेलं आहे, स्किन ब्राईटनिंग करतं. आणखीन ह्याच्यावरती फॉर ग्लास स्किन, म्हणजे छानच. ह्या यूज केल्यानंतर ह्याच्यामध्ये असं रफ हे आहे, ह्याची पेस्ट अशी रफ आहे, बघू शकता. ही अशी रफ तांदूळ वाटल्यानंतर कशी त्याची पेस्ट होते तशीच आहे सेम. ती चेहऱ्याला मसाज केल्यानंतर, वॉश केल्यानंतर चेहरा खरंच असा क्लीन होतो, मस्त असा क्लीन होतो, ब्राईट होतो आणि डार्क स्पॉट जाण्यासाठी हे पण मदत करतं. ही खूप छान वाटली आहे मला ममाअर्थचा हा फेसवॉश. नक्की ट्राय करून बघा. अगदी कोणत्याही मेडिकलमध्ये, शॉपमध्ये मिळतो. हा मी मिशोवरून घेतलेला आहे. ह्याची लिंक तुमच्याशी शेअर करेन. मिशो मॉलमध्ये जाऊन ही मी खरेदी केलेली आहे. मिशो मॉलवरती ओरिजिनल प्रोडक्ट मिळतात, त्यामुळे छान असं हा एक वाटलेला आहे. आणि सध्या हा तर आहेच छान वाटला, पण सध्या मी हा मागवलेला आहे. हा डर्मा टचचा आहे. ह्याचा मी इंस्टावरती भरपूर ॲड बघितली होती, खूपच. मग सर्च केलं गुगलवरती, तर खूप ह्याचे रिझल्ट छान आहेत. अजून क्वांटिटी खूप कमी आहे. प्राईस पण ह्याची कितीला बसला ह्याच्यावरती प्राईस मेन्शन केलेली नाही, पण ह्याची लिंक मी तुम्हाला हा पण मी मिशोवरून मागवलेला आहे. हा मिशो मॉलवरती मला मिळालेला आहे. अगदी क्वांटिटी कमी आहे, पण ज्या प्रोडक्टची क्वांटिटी कमी असते तेच प्रोडक्ट 100% वर्क करतं, हे लक्षात ठेवा तुम्ही. खूप छान ह्याने ग्लास स्किन होते, आणखीन डार्क स्पॉट्स आणण्यासाठी मदत करते आणि ब्राईट करतं स्किन. ह्याच्या लिहिलेलंच आहे, ब्राईट अँड इव्हन स्किन टोन करतं. जिथे डार्क पॅचेस आहेत, मला इथं आहे डार्क पॅचेस इथं आहेत, तर लावल्यानंतर पहिल्याच वॉशमध्ये इतका छान रिझल्ट वाटलेला आहे. हा मी कंटिन्यू ठेवणार आहे. तर तुम्ही हा डर्मा टचचा ट्राय करा. क्वांटिटी कमी असेल तरी खूप छान रिझल्ट देतं. अगदी सकाळी संध्याकाळी हा वापरा, स्किन एकदम सॉफ्ट ग्लोईंगच करतं. पहिल्या वॉशमध्ये तुम्हाला समजेल. ह्याचं पण छान टेक्स्चर आहे, आतमध्ये छोटे छोटे व्हाईट कलरचे असे बॉल्स आहेत, ते स्किनवरती छान त्यांना असं आपल्या मसाज होतो. तर नक्की हा सगळ्यात फेवरेट माझा झालेला आहे. ह्याचे बरेच व्हिडिओ बघितले होते म्हणून मागून बघूया, आणि हा मला मिशोवरती अवेलेबल झाला होता, त्यामुळे मी मागवलं आहे. ओरिजिनल प्रोडक्ट आहे, तर मी तुम्हाला ह्याची लिंक शेअर करेन. सो असे होते हे फेवरेट स्किन केअरमधले हे असा फेसवॉश तर सगळ्यांनी कंपल्सरी यूज केलाच पाहिजे. हे 2 खूप छान असे इफेक्टिव्ह आहेत.
आणखीन ही क्रीम तुम्ही नक्की मागून, ज्यांना वांग वगैरे चेहऱ्यावरती आहे, अगदी 8 दिवसामध्ये पूर्ण लाईट होतं आणि डार्क स्पॉट माझे तरी गेलेले आहेत, स्किन छान झालेली आहे. तर ह्याच्यावरती कमेंट आली होती म्हणून मी हे बनवलेलं आहे व्हिडिओ. तर नक्की तुम्ही शेअर करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर, ज्यांना प्रॉब्लेम असतील त्यांना. वांग म्हणा, चेहऱ्यावरती काळे स्पॉट, डार्क स्पॉट असतील, पिंपल्ससुद्धा ह्याने जातात. अगदी मोठा पिंपल्स येत असेल, ही क्रीम रात्री लावली तर तो पिंपल असा पूर्ण त्याच्यातल्या पेन्स कमी होतात. इथे मला मोठा येत होता, ही लावली रात्री, पेन्स कमी होतात आणि पिंपल्ससुद्धा बारीक होत होतो, त्यामुळे पिंपल्स पण हे कमी करतं. सो नक्की तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर हे प्रोडक्ट सगळे शेअर करा. तुम्हीही मागवून बघा. अगदी कॉस्टली बसत असले तरी इफेक्टिव्ह आहे. असे तुम्ही लोकल प्रोडक्टला कोणत्याही पैसे नाही घालता, असे थोडे बऱ्यापैकी प्राईसचे प्रोडक्ट घ्या. नक्की त्याचा आपल्या स्किनसाठी छान वापर करून घ्या. सो कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सो आता उद्याचा व्हिडिओ आहे तो माझ्या मेकअप प्रोडक्टवरती आहे. मी कोणते मेकअप प्रोडक्ट सगळे वापरून बघितलेत, पण छान वाटलेले. आता फेसवॉशही तसंच झालेलं आहे, भरपूर वापरून बघितलेले आहेत, पण जे छान वाटलेले आहेत ते तुमच्याबरोबर मी शेअर केले 100% रिझल्टचे. तसंच मेकअपचं पण आहे, बरेच सगळे फाउंडेशन, कॉम्पॅक्ट सगळ्या क्रीम यूज केलेल्या आहेत, पण ज्या छान वाटलेल्या त्याच कंटिन्यू ठेवलेल्या आहेत. तर तुम्ही नक्की उद्या मेकअपचा व्हिडिओ बघा. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणखीन मेन म्हणजे बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येत जाईल. नोटिफिकेशन आलं की तुम्ही व्हिडिओ बघू शकता. म्हणजे मला व्हॉट्सअपवरती स्टेटस वगैरे ठेवण्याची गरज नाही पडणार. त्यामुळे नोटिफिकेशनवरती बेलच्या तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला कळेल मी केव्हा व्हिडिओ पोस्ट करते वगैरे. माझं असं ते व्हिडिओ पोस्ट करण्याचं अजून रुटीन लागलेलंच नाही आहे. एक टायमिंग ठरवून ते नक्कीच आता पुढे जाऊन मी टाईम सेट करणार आहे, कोणत्या टायमिंगला व्हिडिओ पोस्ट करायचा. तर असं उद्या आहे मेकअपच्या प्रोडक्टचे व्हिडिओ. नक्की तुम्ही सगळ्यांनी आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. मेन म्हणजे हे प्रोडक्ट सगळे शेअर करा तुमच्या मैत्रिणींना, कुणाला, बहिणींना वगैरे, ज्यांना त्रास आहे ना पिंपल्स म्हणा, डार्क स्पॉटसाठी. तर नक्की त्यांना यूज होईल. माझ्या ह्या प्रोडक्टचं रिव्ह्यूज दिलेला आम्ही, त्यांना यूज होईल. तर असं आहे. उद्या नक्की व्हिडिओ बघा. आजच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. सो बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.